आपल्या पेशंटचं नाव? शिवरत्न गोपाळ जगदाळे. काय अनुभव दादा तुमचा? इथं आल्यापासून त्या तब्येतीत फरक पडला आहे. पण बोलण्याचा प्रयत्न, बोट चोखणं त्याची कमी झाली. म्हणजे बोट चोखायचं म्हणजे काय करायचं? हा काही एका ठिकाणी असं परत बोट चोखणं. हां म्हणजे असं खेळल्याकडे लक्ष नव्हतं. कसलंच? मग आता कसं झालंय, आता ह्याच्याबरोबर दुसरी अशी मुलं खेळायला लागली म्हणजे त्यांच्याबरोबर जरा खेळण्याचा प्रयत्न करतात. सुधारणा वाटली? सुधारणा चांगली आहे. जरा वजन म्हणा बघणं वजन वाढले. वाढलं का? खाण्यापिण्यात काय? भूक वाढली. पहिलं कसं होतं खाणंपिणं? पहिलं खात होतं पण एवढं नाही, आपलं चारा लागत सारखं असं. आता 89 झालंय वजन. 89 झालं. पहिलं 9च होत. 9 तर गेलं तर म्हणजे कमीच होतं. 9ला पण कमी झालं. किलोभर वजन वाढलं का? वजन एवढं वाढलं. ताई खरंच फरक पडतोय का? हे का दादा उगाच म्हणते? कसं काय फरक पडला? वजनमध्ये, उंचीमध्ये फरक पडला. पहिलं बोलत होता का? आता बोलण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या डोक्यामध्ये घाम जे होता ती तर पूर्णच कमी झाला. डोक्याचे घाम येत होता ना, ती पूर्ण कमी झाला. आता हे तर तुम्हाला कोणी सुचवलं? येत आम्हाला तिकीट जमले ताईने सांगितलं होतं. काय म्हणाले जमले ताई? तुमचा नंबर देता, पण सोलापूरला येतात म्हणले होते डॉक्टर. पण ती तुमचं तिकडलं बंद झाल्यामुळं आम्हाला इकडला होता सांगितलं. जंपले ताईंनी पाठवलं. जंपले ताईंना काय सांगाल आता ह्या अनुभवातून तुम्ही? आम्ही आता त्यांनी येते आले, त्यांना पण फरक जाणवतोय ना. त्यांनी पण 1-2दा येऊन बघून गेले त्या. अच्छा. त्यांनीच बघितलं, सांगितलं तर तुम्ही इकडे जावा, दुसरीकडे कुठे पुन्हा म्हणले. आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ताई आहेत सोलापूर, नाही का? छान वाटतंय. आता जी मुलं वजन वाढत नाहीयेत, बोलत नाहीयेत, बोट चोखतायत खास करून, त्यांना काय तुम्ही सांगाल आता अनुभवातून? आमच्या अनुभवातून आम्ही इकडेच पाठवून देतो. काय जायचं नाही की विश्वास बसत पहिल्यांदा? नाही विश्वास बसत. आम्हाला अनुभव आहे ना. पण ते शाबुदाण्याच्या गोळ्या म्हणलं, बारक्या गोळ्या म्हणलं, तसं काय नाही. आम्हाला अनुभव आल्यामुळे आम्ही सांगणारच ना, बाबा चांगला दवाखाना आहे. सुविधा कशा वाटतात तिथल्या? सुविधा एकदम चांगल्या आहेत. पण कमी फी, कमी सगळं कमी आहे, त्यामुळे काय अडचण नाही. छान.